मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे, आजचे जी क्लास असणार आहे, ते क्लास एकदम स्पेशल क्लास असणार आहे. स्पेशल याच्यासाठी कारण तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, तुम्ही कोणत्याही वर्गात शिकत असाल, तुमचं जर मॅथ वीक असेल, म्हणजे मॅथ जर तुम्हाला जमत नसेल, गणित हा विषय तुम्हाला अवघड जात असेल, तर तुम्हाला माहिती पाहिजे की गणितात सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बेसिक मॅथ. बेसिक मॅथमध्ये काय तर पाढे असतील, त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार येतं तुम्हाला इथंच. त्याचबरोबर वर्ग आणि वर्गमूळ सर्वात महत्त्वाचा घटक त्याच्यात असतो. घनमूळ हा सुद्धा महत्त्वाचा असतो. ह्या जर गोष्टी तुम्हाला येत असतील तर गणित या विषयात अवघड वाटण्यासारखं काहीच नाही, हे तुम्हाला माहिती आहे. मग आजची जी क्लास असणार आहे, या क्लासमध्ये आपण हे शिकणार आहे की कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा. आता इथं नवीन नाही, तुम्ही अशा भरपूर ट्रिक पाहिल्या असतील, वेगवेगळे ट्रिक असतील ज्याच्यातून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने एकदम कमी वेळात वर्ग काढू शकता. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की दुनियेतला, या जगातला कोणताही संख्या असो, कोणताही नंबर असो, त्या संख्येचा वर्ग काढण्यासाठी फक्त आपण एकच ट्रिक वापरणार आहे. म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणतेही एक अंकी, दोन अंकी, 3, 4, 5, 5 अंकी संख्येचा सुद्धा वर्ग तुम्ही त्या एका ट्रिकनंच काढू शकता. मग ती एकच ट्रिक शिकायची आणि कोणताही वर्ग काढायचा, याच्यापेक्षा सोपं दुसरं काहीच असू शकत नाही. म्हणजे याच्या अगोदरही मी याच्यावर वर्ग कसा काढायचा याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता, जो की 1 ते 1000 पर्यंत वर्ग कसे काढायचे त्याच्यासाठी होता. पण त्याच्यात काय केलं होतं की त्याच्यात वेगवेगळ्या ट्रिक सांगितल्या होत्या. जसं की 100च्या आसपास नंबर असतील तर त्याच्यासाठी वेगळी ट्रिक, त्याच्याबरोबर 50च्या आसपास जर नंबर असतील तर त्याच्यासाठी वेगळी ट्रिक, एकक स्थानी 5 असतील तर त्याच्यासाठी वेगळी ट्रिक. पण आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो त्याच्यापेक्षाही भारी असणार आहे. कारण काय की याच्यात फक्त एकच ट्रिक वापरायची आणि कोणतीही संख्या असो, 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4, 5 अंकी संख्या, कोणत्याही संख्येचा वर्ग एकदम कमी वेळात त्या ठिकाणी तुम्ही कसा काढणार ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहे. तर फक्त तुम्हाला करायचं काय की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा. शेवटपर्यंत जर तुम्हाला नाही कळालं तर ते कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं. आणि जर का कळालं तरच व्हिडिओला लाईक करायचं. म्हणजे व्हिडिओ जर तुम्हाला कळालं की कोणत्या संख्येचा वर्ग कसा काढायचा तरच व्हिडिओला लाईक करायचं. तर कुठलाही उशीर न करता चला सुरू करू. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला काही 2 अंकी संख्या दिलेल्या आहेत. सुरुवातीला आपण 2 अंकी संख्या घेऊ, नंतर 3 अंकी, 4 अंकी, अशा पद्धतीने आपण समोर समोर जाऊ. मग 2 अंकी समजल्याच्या नंतर तुम्हाला समोरच्याही समजणार झाल्या. पण आता मी एवढं समजतो की तुमचे कमीत कमी 10 पर्यंत वर्ग पाठ असतील. पण फक्त 10 पर्यंत न करता तुमच्या हिशोबाने तुम्ही कमीत कमी 30 पर्यंत तरी वर्ग पाठ करायला पाहिजे. आणि 30 पर्यंत वर्ग पाठ केल्यानंतर तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग एकदम इझिली काढू शकता. मग 30 पर्यंत जरी पाठ नसेल तरी आता व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यानंतर 30 पर्यंत वर्ग पाठ करा. 30 पर्यंत पाठ होऊ शकतात. त्याच्यानंतर ज्या मोठमोठ्या संख्या असतात त्या संख्या आपण या ठिकाणी कशा सोडवायच्या, कशा त्याचा वर्ग काढायचा ते या ठिकाणी पाहू. मग या ठिकाणी आता तुम्हाला काही संख्या दिलेल्या, जसं की या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या संख्या दिलेल्या, जसं की 38 सुद्धा दिलेली आहे, त्यानंतर 46 दिलेली आहे, नंतर 59 दिलेली, म्हणजे 50च्या लाईन मधल्या, 60च्या लाईन मधल्या, 70च्या लाईन मधल्या, अशा वेगवेगळ्या सर्वच्या सर्व संख्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. सर्व 2 अंकी आहेत. या 2 अंकी समजल्याच्या नंतर आपण लगेच याच्यानंतर 3 अंकी पाहू. मग या ठिकाणी आता वर्ग कसा काढायचा, तर 74 दिलेले. सर्वात पहिले तुम्ही काय करणार, बेस 2च गोष्टी समजणार, एक तर 50 किंवा मग 100. 50 आणि 100 हे 2च बेस तुम्ही या ठिकाणी समजणार. मग 50च्या आसपास जर संख्या असतील तर त्याला कमी जास्त करायचं, 100च्या आसपास असतील तर त्याला सुद्धा कमी जास्त करायचं. मग या ठिकाणी आता 74 दिलेले, याला आपण कसं काढू शकतो ते आपण या ठिकाणी पाहू. आता जर 74चा वर्ग तुम्हाला काढायचा असेल, या ठिकाणी 74चा जर स्क्वेअर तुम्हाला या ठिकाणी विचारला की 74चा स्क्वेअर काय येईल. आता 74 म्हणजे तुम्ही हे पाहणार की 100च्या जवळ आहे का 50च्या जवळ आहे. एकदम सोपं आहे. 74 50च्याही आसपास असू शकतात, 100च्याही आसपास असू शकतात. आता असं नाही की तुम्ही जर 100 घेतलं तर तुमचं चुकल, किंवा तुम्ही 50 घेतलं तर चुकल. तुम्ही 100 घ्या किंवा 50 घ्या, तुम्हाला जे सोपं जाईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, तुम्ही 50 जरी घेतले तरी उत्तर बरोबर येणार, 100 जरी घेतले तरी उत्तर बरोबर येणार. फक्त एवढं आहे की जर का तुम्ही 50 घेतली तर तुम्हाला समोर किती 24 जावं लागेल, आणि जर 100 घेतली तर तुम्हाला मागे किती यावं लागेल, 26 यावं लागेल. मग आपण अशीच संख्या पाहणार की जी कमी असणार, म्हणजे 24 कमी आहेत, मागे आले म्हणजे 50 पर्यंत आलेलंच बरं. मग 50 पर्यंत जर यायचा असेल, याचा जर आपण बेस 50 जर घ्यायचा असेल, या ठिकाणी बेस जर 50 घेतला आपण, तर या ठिकाणी किती कमी करावं लागतील किंवा किती जास्त करावं लागतील. म्हणजे 50 जर करायचे असेल तर आपल्याला किती कमी करावं लागतील, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कमी करावं लागतील 24. किती करावं लागतील, 24 कमी करावं लागतील. म्हणजे 24चा फरक आहे दोन्ही. किती करायला आपण 50 करण्यासाठी केले, मग या ठिकाणी आपण लिहून घेणार 50 केले आणि 100 केले असते तर 100 केलं असतं. या ठिकाणी केले 50 गुणाकारात. आता एकदा काय केलं आपण, याच्यातून 50 कमी केले, सॉरी याच्यातून 24 कमी केले तरी 50 आले. आता 24 कमी केले होते ना, परत त्याच्यात 24च मिळवायचे. कशात, या 74 मध्ये. एकदा समजल नाही, पहिल्यांदा नाही समजणार, दुसरं समजलं, दुसरं नाही समजलं, तिसरं समजलं. फक्त काय करा, कन्सिस्टंट राहा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा. प्रत्येक संख्येचा वर्ग तुम्ही फक्त काही सेकंदात का आणणार. फक्त या ठिकाणी होऊ शकतं सुरुवातीला तुम्हाला अवघड जाईल, 1 2 जे असतात, 1 2 जे सुरुवातीचे ते अवघड जाऊ शकतात.
कारण नवीन काहीतरी शिकायला तुम्ही. जर तुम्हाला थोडीफार आयच्या अगोदर जर आयडिया असेल तर ते तुम्हाला पहिल्याच्यातच समजेल. या ठिकाणी 50 करण्यासाठी आपण काय केलं, -24 केले होते. पण -24 केले ना, मग परत 24 त्याच्यात करायचे प्लस. मग +24 कशात करायचे, 74 मध्ये. या ठिकाणी जर मी 74 प्लस 24 जर केलं तर किती होतील, 4 आणि 4 8 आणि 7 आणि 2 9 म्हणजे 98. भागाकारात प्रत्येक ठिकाणी आपण घेणार 100. आता बस हीच ट्रिक आहे. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या की 50 करायचे का 100 करायचे ते घ्यायचे. कमी केले तर या ठिकाणी जर कमी केले तर या ठिकाणी जास्त करायचे, या ठिकाणी जर जास्त केले तर या ठिकाणी कमी करायचे. प्लस आणि मायनस दोन गोष्टी समजायच्या आणि छेदात कधी पण किती घ्यायचे, 100 घ्यायचे. मग या ठिकाणी 50 दोन्ही 100 भागाकार भाग होईल. 50 ने 100 ला भाग गेला तर 2 येतील या ठिकाणी. मग या ठिकाणी 2 ने जर भाग दिला तर 2 चूक 8 आणि उरले किती, 18. म्हणजे एक उरला झाले 18. 2 9 18 किती झाले, 49. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो 49 हे आलं. आता 49 आल्याच्या नंतर काय करायचं, 49 तर वर्ग राहणार नाही. मग 49 तर राहणार नाही, मग आता याचा वर्ग काय राहील. आता तुम्हाला माहिती पाहिजे या ठिकाणी या 24 चा वर्ग. तुम्ही 24 कमी जास्त केले होते, मग 24 चा वर्ग तुम्हाला माहिती पाहिजे. आता जास्तीत जास्त आपण 25 पर्यंत कमी जास्त संख्या करणार. मग त्यासाठी तुम्हाला म्हणलं होतं की कमीत कमी 25 पर्यंत तरी वर्ग पाठ पाहिजे. प्रत्येक ठिकाणी काय होईल, 25 पेक्षा कमीच संख्या म्हणजे 24 पर्यंतच. सर्वात मोठी संख्या ही 24. म्हणजे तुमचा 24 पर्यंत जर वर्ग पाठ असतील तर तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढाल, नसतील तरी सुद्धा काढणार. कसं काढणार तेच पाहू या ठिकाणी. 24 दिलेले आहेत. 24 चा वर्ग काय असतो, 24 चा वर्ग असतो 576. 24 चा वर्ग असतो 576. मग या ठिकाणी 576 कशी लिहायचे, याच्या समोर फक्त 2 अंक लिहायचे. 76 आणि हे जे 5 दिलेले आहेत ते 5 याच्यात ऍड करायचे 576 चे. मग या ठिकाणी उत्तर काय येईल, या ठिकाणी जे उत्तर येणार आहे ते येणार 6 7 आणि 9 5. या ठिकाणी 14 हातचा येईल 4 4 आणि 1 5. 5476 हे होणार या 74 चा वर्ग. 5476 हे होणार याचा वर्ग 74 चा. नसेल समजलं काहीच काळजी करू नका, या नंतरचा जो आहे तो तुम्हाला समजेल. आता या ठिकाणी दिलेले 88. 88 चा वर्ग काढायचा. सरळ 88 लिहून घेतले. लिहूनही घ्यायचं काम नाही, फक्त 88 माहिती आपल्याला. 88 चा वर्ग आपल्याला काढायचा. 88 चा जर वर्ग काढायचा असेल तर तुम्ही काय करणार, 50 पर्यंत येणार का 100 पर्यंत जाणार. 88 कोणाच्या जास्त जवळ असतील, 100 च्या जवळ असतील. किती, 100 च्या जवळ म्हणजे 100 पेक्षा किती कमी येतं, 12 कमी आहेत. 88 89 90 आणि 100 10 आणि 2 12. म्हणजेच जर याला मी प्लस 12 केले तर हे 100 होतील. किती होतील, 100. लिहून घ्या 100. गुणाकारात आता काय करणार, एकदा काय केलं प्लस 12 केले, आता -12 करा. आता मायनस जर 12 केले तर किती होतील. आता याचे जर प्लस 12 केले तर 100 झाले, तर -12 केल्यावर किती होतील. 88 मधून जर -12 केले तर 8 मधून 2 गेले, या ठिकाणी उरतील 6. त्याच्यानंतर 8 मधून 1 गेला, उरतील 7. 76 होतील. 76 लिहून घ्या. समजलं. आता छेदात किती, 100 ते नाही विसरायचे. 100 हे 100 कटले, हे 100 कटले, राहिले किती 76. हे झाले 76. बरोबर, इथपर्यंत कळालं. आता काय केलं आपण, कमी किंवा जास्त किती केले होते, 12 कमी जास्त केले होते. 12 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 144 असतो. 144 कशी लिहिणार, याच्या समोर 2 अंक लिहिणार म्हणजे 144. या ठिकाणी तुम्ही असे 2 शून्य देऊ शकता. या ठिकाणी येणार 4, या ठिकाणी येणार 4, या ठिकाणी 6 आणि 1 7, या ठिकाणी येणार 7. 7744 हे असणार 88 चा वर्ग. कितीचा, 88 चा. 7744 88 चा वर्ग. कळालं असं. नसेल कळालं, याच्या नंतरचा आता तर तुम्हाला 100% कळणार. पहिला कळाला, थोडाफार कळाला असेल, दुसरा अजून थोडाफार कळाला असेल, याच्यात सर्वच्या सर्व कळणार. काय दिलेलं आहे, 96. आता 96 तर कोणी सांगू शकतं कितीच्या जवळ येतं, 100 च्या जवळ. याचा जर वर्ग तुम्हाला विचारला 100 च्या जवळ आहे, 100 च्या जवळ आहे, याचा अर्थ किती कमी येतं किंवा किती जास्त येतं ते पाहणार. 100 पेक्षा या ठिकाणी 100 मध्ये जर का 4 मिळवले, म्हणजे 96 मध्ये 4 मिळवले तर 100 होतील. बरोबर. आणि तेच 4 जर का पुन्हा मायनस केले, -4 जर केले, 4चा फरक होता ना, एकदा प्लस केले तर मायनस करणार आणि मायनस जर केलेले असतील तर नंतर प्लस करणार. मग -4 जर केले तर या ठिकाणी आता किती उरतील, या ठिकाणी उरतील 92. झालं, 100 आणि 92 आलं. 100 हे झाले. नंतर गुणाकारात 92 लिहिणार, भागाकारात परत 100 येणार. हे 100 कटले, राहिले किती 92. आता काय करणार, आता जेवढे कमी जास्त केले होते त्याचा वर्ग देणार. 4 चा वर्ग 16. 16 आता 2च अंक येतात, मग 16 2च अंक डायरेक्ट याच्या समोरासमोर येतील. 3 जर असते तर
एक अंक इकडे आला असता, 4 अंकी असते तर 2 अंक इकडे आले असते याच्या खाली, त्याची बेरीज झाली असती, 2च अंक आले, 92 16 हेच असणार 96 चा वर्ग. कळालं असेल, 100% कळालं असेल. एखादा असेल तुम्हाला जर नसेल कळालं आता तर कळणारच झालं. किती आला याचं उत्तर 92 16. आता या 96चा वर्ग याच्याही पेक्षा सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो, ते आपण तुम्हाला या वरच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जो दुसरा अगोदर व्हिडिओ बनवला होता त्याच्यात सांगितलं होतं की 100च्या आसपासचा वर्ग आपण याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने काढू शकतो. पण या ठिकाणी आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की फक्त एकच ट्रिक वापरायची आणि ती बाकी सर्व गोष्टीवर म्हणजे सर्व नंबरवर, जगातला कोणताही संख्या असो कोणताही नंबर असो त्याच्यावरती अप्लाय झाली पाहिजे, त्याच्यावर त्या ट्रिकनुसार त्याचा वर्ग निघला पाहिजे. तर मग आपण ती एकच ट्रिक या ठिकाणी शिकायलो, त्यामुळे या पद्धतीने काढणार या ठिकाणी. हे पण सोपं आहे, एकदम सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला आतापर्यंत कळाला असेल तर तुम्ही या खालच्या संख्येचा लगेच व्हिडिओ पॉज करून खालच्या संख्येचा वर्ग काढून पाहू शकता आणि नंतर चेक करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी पण या ठिकाणी एवढं झाल्याच्या नंतरच फक्त इथून पुढे तुम्ही व्हिडिओ बंद करून जाऊ शकत नाही, इथं सोडून देऊ शकत नाही, कारण यानंतर आपल्या 3 अंकी संख्येचा पण पाहायचा, 4 अंकी संख्येचा पण वर्ग पाहायचा. मग त्याच्यानंतर या ठिकाणी आता किती येतील, 59 दिलेले आहेत. 59 ला कोणालाही विचारलं, तुम्हाला जर विचारलं, दुसरं कोणाला कशाला विचारायचं, तुम्हाला विचारतो किती कमी किंवा जास्त आहेत, 100 पेक्षा करणार का तुम्ही, नाही. कशामुळे करणार नाही, 50च्या जवळपास येतं. 50 जर बेस घेतला तर 50 पेक्षा किती कमी किंवा जास्त आहे, तर 50 पेक्षा 50 मध्ये जर का या 59 मध्ये जर 9 कमी केले, या 59 मध्ये जर का 9 मायनस केले तर मला भेटतील 50. बरोबर, 9 जर कमी केले 59 मधून तर 50 भेटतील. मग इथं मायनस केले तर आता काय करणार, प्लस करणार. काय करणार, +9 करणार. कशात, याच्यातच त्याच संख्येत करायचं, मायनस करा त्याच्यातच प्लस करा त्याच्यातच करा. 59 मध्ये जर का 9 मिळवलं तर 9 1 9 दोन्ही 18 होतात, म्हणजे किती उरतील या ठिकाणी 68 उरतील, राहतील 68 म्हणजे 68. बरोबर ना, 60 7 आणि 1 8 68. त्याच्यानंतर काय करणार, या 50 आणि 68 चा गुणाकार करणार. 50 गुणाकारात 68 आणि भागाकारात 100. नेहमी राहणार 100 कुठून आले काय आले त्याचा विचार पण करू नका आणि मला विचारू पण नका. कशामुळे, कारण फक्त ट्रिक हे लक्षात ठेवा. कशात आले ते आपण नंतर कधी पाहू, जर गरज पडली तर. गरजच नाही तर कशाला करायचं. या ठिकाणी 0 0 कटला, 5 2 10 किंवा 50 2 100 असंही करू शकता. 2 आले, बेत्रिक 6, मग या 2 ने जर भाग दिला तर बेत्रिक 6 आणि बेचूक 8. किती आले, 34. 34 राहिले. आता कमी किंवा जास्त किती केले होते, 9 केले होते. 9 9 81. आता 81 आल्याच्या नंतर तुम्ही काय करणार, 2च अंक येतात, डायरेक्ट समोर लिहून घ्या 81. 3481 हेच असणार 59 चा वर्ग. काय आला याचा आन्सर, याचा आलं 34 81 34 आणि 81 3481. त्याच्यानंतर पाहू 46 चा. आता 46 चा अजून सोप्या पद्धतीने काढू शकतो, पण आपण एकच ट्रिक या ठिकाणी यूज करणार, दुसऱ्या ट्रिककडे आपण जाणार नाही. दुसऱ्या पण वेगवेगळ्या ट्रिक जर तुम्हाला शिकायच्या असतील तर त्या व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. 1 ते 1000 पर्यंत कशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने काढणार तो पण एक व्हिडिओ बनवला होता. पण त्याच्यापेक्षा याच ट्रिकने जर तुम्ही गेले तर तुम्ही कधीच कन्फ्यूज होणार नाही की कुठं काय वापरायचं. एकच ट्रिक आहे, एकच शिकायची आणि सर्व संख्याचा बघायचा. 46 चा पटकन काढून घेऊ आपण. आता टाइम किती लागतो ते बघू. 46 चा जर मी विचारला 46 चा स्क्वेअर काय असणार, तर 46 मध्ये तुम्ही पाहणार तर मी किती जास्त किती पेक्षा 50 किंवा 100 पेक्षा. 50 पेक्षा किती कमी येतं, 4 कमी. जर याच्यात +4 केले तर 50 होतील, पण -4 करावं लागतील नंतर. मग -4 जर केली तर किती होतील, 42. 42 अधिक 4 या ठिकाणी किती होतात, 46. या 50 चा 42 चा गुणाकार केला, 50 गुणाकारात 42, भागाकारात घेतले 100, 50 दोन्ही होता 100. या ठिकाणी 2 2 4 2 1 2 21 उरले. 4 चा वर्ग 16, 21 16 झाले याचा आन्सर. याच्यापेक्षाही फास्ट तुम्ही काढणार ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होणार. किती येणार, 21 16. याच्यानंतर घेणार आपण या ठिकाणी 21 16 झाले. त्याच्यानंतर 64 चा जर तुम्हाला मी विचारलं की स्क्वेअर काय राहू शकतो, पटकन सांगा. 64 चा तुम्ही व्हिडिओ पॉज करून जर व्हिडिओ काढला असेल आणि तुमचं हे जर आन्सर अगोदरचं जर बरोबर आला असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याच्यानंतर 64 जर नंतर जर काढला, 64 चा जर वर्ग काढायचा असेल, 64 कशाच्या जवळ आहेत मला माहिती आहे की 75. जर आज 75च्या आतले जर नंबर असतील तर ते 50 च्या जवळ असतात, 75 पेक्षा मोठे असतील तर ते 100 चे असतात. मग या ठिकाणी 64 मी याचा बेस किती घेणार, 50 घेणार. 50 7 आणि 4 64 म्हणजे 14 शिल्लक आहेत. +14 केले असल्या, मग याच्यातून जर -14 केले तर या ठिकाणी 50 उरतील, पण मला परत +14 करावं लागतील. परत +14 केल्याच्या नंतर 4 आणि 4 8, 6 आणि 1 7 78 होतील. त्याच्यानंतर याचा केला गुणाकार 50 आणि नंतर येतील 78 आणि नंतर येतील 100. 50 दोन्ही 100, बेत्रिक 6 आणि 2 9 18 म्हणजे 39.
14चा वर्ग, 14चा वर्ग किती 196, 196 असतो. 14 पर्यंत वर्ग, 25 पर्यंत वर्ग पाठ करावा लागतील. 14चा वर्ग 196 म्हणजे 3 अंक आहेत. 196 2 अंक समोर लिहिणार आणि 1 अंक याच्या खाली लिहिणार. त्याच्यानंतर याची बेरीज करणार 6 9 9 आणि 1 10 आणि या ठिकाणी येते 3 आणि 1 4. बेरीज केल्याच्या नंतर याची बेरीज करावी लागेल. 40 96 असणार 64चा स्क्वेअर. याच्यानंतरचा नंबर, आता तुम्हाला 14चा वर्ग माहित नसेल तर कसं करणार ते याच्यानंतर त्याच्यात पाहू. आता जर एखादा वेळेस होऊ शकतं 24चा वर्ग तुम्हाला विचारला, त्याच्यानंतर 22चा विचारला आणि ते माहित नसेल तर कसं काढणार. या ठिकाणी काय उत्तर आलं होतं आपलं 40 64चं 40 96 40 96 38चा हे तुमचं करेक्ट आलं असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याच्यानंतर 38 38 काय दिलेलं आहे 38चा दिलेलं आहे. 38 म्हणजेच किती असणार 38चा स्क्वेअर सरळ सरळ 50च्या आसपास. 50च्या किती 50 पेक्षा किती मायनस येतात म्हणजे त्याच्यात किती प्लस करावं लागतील की 50 होतील. तर 2 आणि 10 12 12 प्लस केले तर 50 होतील. 12 प्लस केले म्हणून 50 झाले. मग एकदा मायनस पण करून पहा ना काय बिघडायला. मायनस केल्याच्या नंतर किती होतील मायनस याच्यातून जर 12 जर गेले 2 जर गेले तर या ठिकाणी 6 आणि 1 जर गेला तर या ठिकाणी 2 म्हणजे 26. त्याच्यानंतर 26 या ठिकाणी आधी मायनस करावं लागतील ना 26 उत्तर येईल. या ठिकाणी काय करावं लागलं आपल्याला 12 या ठिकाणी येतील 26. 50 केले गुणाकारात 26 केले भागाकारात 100 केले 50 दोन्ही 100 झाले आणि 13 दोन्ही 26 झाले म्हणजे चालू उत्तर किती 13. त्याच्यानंतर किती कमी केले 12 144 येतील. त्याच्यानंतर या ठिकाणी 4 या ठिकाणी 4 या ठिकाणी 3 आणि 1 4 आणि या ठिकाणी 1 1444 येणार 38चा वर्ग. 1444 हे असणार याचा 1444 या ठिकाणी 400 या ठिकाणी 400 समजून घ्या ते. त्याच्यानंतर कसं केलं नाही समजलं आता शेवटचं एकदा चांगल्या पद्धतीने आरामात करू. फास्ट नाही करायचं. काही जणांना समजलं असेल शेवटचं 2 डिजिटचा नंबरचा म्हणजे जे 2 अंकी संख्या असतील त्याचा शेवटचा नंतर 3 अंकी पाहू आपण. याच्यानंतर किती आहेत 84 8 आणि 4 84चा स्क्वेअर करण्यासाठी तुम्ही काय करणार कितीच्या आसपास दिसायले 75 पेक्षा मोठी संख्या आहे सरळ सरळ 100च्या आसपास असणार. 100च्या आसपास म्हणजे किती या 84 मध्ये जर 6 मिळवले तर किती होतील 90 आणि 10 100 म्हणजे 16 म्हणजे मायनस या ठिकाणी प्लस जर 16 केले तर 100 होतात. मग मायनस 16 पण करावं लागतील आणि मायनस 16 केल्याच्या नंतर किती येतील तर या 14तून जर 6 गेले काय करावं लागेल 14तून 6 गेले तर 4 आणि 4 8 होतात. येत नसेल तर वजाबाकी करून पाहू शकता तुम्ही. आणि 7 मधून 1 गेले तर 6 होतात म्हणजे 68 होतात. आता या ठिकाणी 68 into 100 upon 100 कॅन्सल एकदम सोपं 68. त्याच्यानंतर 16चा वर्ग 16चा वर्ग किती असतो 15चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 225 तर 16चा 256 256 म्हणजे या ठिकाणी येणार 6 या ठिकाणी येणार 5 या ठिकाणी 8 आणि 2 10 या ठिकाणी 6 आणि 1 7 70 56 7056 हे असणार 84चा वर्ग. आता इथं हे काय करायलो मी या ठिकाणी पाहिजे तर सुरुवातीला 2 अंकी हे 2 अंक येतील 3 अंक येतील 4 अंक येतील ते बघायचं नाही ते लिहून घ्यायचे. त्याच्या समोर फक्त 2च अंक आले पाहिजे म्हणजे तुम्ही या ठिकाणी 2 शून्य सुद्धा देऊ शकता सोपं जाण्यासाठी आणि नंतर मग बेरीज करणार. प्रत्येक ठिकाणी 2 शून्य द्या नंतर बेरीज करा. प्रत्येक ठिकाणी 2 शून्य द्या नंतर बेरीज करा किंवा मग 2 अंक समोर लिहून घ्या. बाकीचे इकडे 1 अंक उरो 2 अंक उरो 3 अंक उरो त्याची बेरीज समोर याच्या खाली करणार. फक्त 2च अंक शेवटला ठेवणार. 2 अंकीचं समजलं असेल सगळं याचे 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा तुम्हाला समजला असेल. आता व्हिडिओ तुम्ही लाईक करू शकता. त्याच्यानंतर याचा किती आला ते पहा 70 आणि 56 7056 आला. आता आपण बघू 3 अंकी संख्येचा. ह्याच संख्या फक्त असं नाही की अगोदर लिहून घेतले याचा अर्थ फक्त सगळे याच नंबरवर लागू शकतो. तुम्ही दुसरा कोणता एखादा नंबर घेऊ शकता. तुम्हाला या ठिकाणी आपण दुसरा घेऊ एखादा परत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटत असेल की हे फक्त एवढ्याच नंबरसाठी लागायला का काय असं नाही. याच्याशिवाय जरी तुम्ही एखादा नंबर घेतला जसे की आता या ठिकाणी किती घेऊ आपण 84 घेतला 88 घेतला 70चा 7चा नाही घेतला 74 घेतला या ठिकाणी 76 घेऊ आपण 76चा स्क्वेअर घेऊ. आता 76चा जर स्क्वेअर काढायचा असेल तर तुम्ही कसा काढणार. आता 76 म्हणजे किती शिल्लक किंवा किती कमी पाहणार 100च्या आसपास 75 पेक्षा मोठा अंक आहे 100च्या आसपास जाणार. 100च्या आसपास जाण्यासाठी याच्यात किती मिळवावं लागतील याच्यात मिळवावं लागतील 24 प्लस 24 जर केले तर या ठिकाणी होतील 100 प्लस 24 केले तर एकदा मायनस पण 24 करा. मग मायनस 24 केले तर 6तून 4 गेले 2 7 मधून 2 गेले 5 उरले 52 म्हणजे 100 गुणाकारात 52 त्याच्यानंतर भागाकारात 100 हे कट उरले किती 52. आता 52 उरल्याच्या नंतर आता काय राहणार आता काय करणार आपण
जे कमी केले होते जे जास्त केले होते त्या दोन्हीतूनही कोणतीही संख्या असो, कारण ती सेमच असणार आहे. मग 24चा वर्ग, 24चा वर्ग असतो 576. 24चा वर्ग 576 म्हणजे 3 अंक. मग या ठिकाणी 52 झाले ना, 2 शून्य लिहून घ्या आणि आता करा 576 याच्यात ऍड. मग या ठिकाणी 6, या ठिकाणी 7, 5 आणि 2 7 आणि या ठिकाणी 5, 5776 येणार याचं अँसर. आता 24चा वर्ग पण कसा काढायचा तर ते 24 पर्यंत पाठच करून ठेवा, काय नाही बिघडत, चांगलंच 25 पर्यंत केल्याच्या नंतर. किंवा मग दुसऱ्या ट्रिकनं 24 पर्यंत तुम्ही आता या ठिकाणी अशा पद्धतीने करता काय करा, त्या पहिल्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलेले त्यातली एक ट्रिक वापरा, त्याला सोप्या पद्धतीने 24च्या वर्गणी म्हणजे 30 पर्यंत तेवढे पाठ करून ठेवा, नाही तर मग त्याच्यासाठी त्या ट्रिकनं काढा. त्याच्यानंतर काय करू आपण, आता 76 झाले. याच्यानंतर या ठिकाणी आता आपण बघूया 3 अंकी संख्या. तर या 2 अंकी संख्या तुम्हाला सगळ्या समजल्या असतील. याच्यानंतर आपण पाहणार आहे 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा. तर हे आता करतो क्लिक आणि या ठिकाणी घेतो 3 अंकी संख्या लिहून. तर 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा ते एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कळायला असेल. आणि 2 अंकी संख्या कोणती तुम्हाला दिली 100 पर्यंत, कोणती आहे 100 नाही 99 पर्यंत कोणतीही संख्या तुम्हाला दिली तर तुम्ही त्याचा वर्ग काढू शकता असं मी समजतो. नसेल काढू शकत तर ते परत एकदा व्हिडिओ मागायचा, परत एकदा पहा, 100% तुम्हाला ती कळणार. त्याच्यानंतर पाहू आता आपण 3 अंकी संख्या. या ठिकाणी काही 3 अंकी संख्या दिलेली आहे. आता या 3 अंकी संख्येचा वर्ग तुम्ही कसा काढणार. आता या ठिकाणी संख्या लिहून कशामुळे घेतल्या, मी एक जर सांगितलं तर तुम्हाला जर समजलं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करणार, त्याच्यानंतर बाकीच्याचा तुम्ही स्वतः काढून पाहणार की नंतर मॅच करणार की बरोबर आला किंवा नाही. त्याच्यानंतर नाही समजलं दुसरा बघणार, नंतरचे तुम्ही स्वतः करून पाहणार. मग या ठिकाणी जर तुम्हाला आता वाटत असेल की तुम्ही या 3 अंकी संख्येचा सुद्धा स्वतः काढू शकता, व्हिडिओ थांबवा आणि याचे सर्वचे वर्ग या ठिकाणी काढून घ्या. कसं करणार, सर्वात पहिले पाहणार 156 156 जर घेतले मी तर 156, तर या 156 चा वर्ग काढण्यासाठी मला हे माहिती पाहिजे. आता किती 50 किंवा 100 पाहणार का आपण, 50 किंवा 100 न पाहता आपण आता काय पाहणार 150 किंवा मग 200. बरोबर, म्हणजे 156 ही जी संख्या आहे ती 150च्या आणि 200च्या मधात आहे. बरोबर आहे, 150च्या आणि 200च्या. मग 150च्या जास्त जवळ आहे का 200च्या जास्त जवळ आहे, 150च्या जास्त जवळ आहे. मग 150 करण्यासाठी याला काय करू, 6 कमी करू. मग 6 जर मायनस केले त्यावेळेस या ठिकाणी किती होतील 150 होतील. बरोबर आहे, चुकलं का काही, कसं चुकल, 6 जर कमी केले तर 150 होतील. मग प्लस 6 आपण करावं लागतील आणि प्लस 6 केल्याच्या नंतर या ठिकाणी 6 6 12 म्हणजे 162 होतील. बरोबर, 4 5 6 62 162 होतील. आता करणार 150 गुणिले 162, 150 गुणाकारात 162. आता गुणाकार वाढू शकतो, गुणाकार जरा जरा वाढेल, पण या 3 अंकी संख्येचा तुम्हाला वर्ग जर काढायला सांगितला तुम्ही कसा काढसाल, 156 गुणिले 156, 156 चा गुणाकार 156 सोबत ज्यावेळेस करसाल त्यावेळेस वर्ग मिळेल. त्याच्यापेक्षा कधी पण सोपच असणार एकदम, म्हणजे त्याच्या जेवढा तुम्ही त्याचा गुणाकार करून वर्ग काढसाल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सोपा असणार आहे. मग या ठिकाणी भागाकारात काय करणार 100 करणार. आता या ठिकाणी 1 शून्य कटला 1 शून्य कटला, 5 ने इथे भाग जाईल 5 ने इथे भाग जाईल, 5 त्रिक 15 5 दोन्ही 10. आता काय करणार, आधी गुणाकार करणार का भागाकार करा, भागाकार केल्याने ही संख्या अजून लहान होईल, म्हणजे 2 8 16 आणि 2 1 81, 3 1 3 आणि 3 8 24. किती सोपं आहे. आता कमी किती केले होते, 6 कमी केले होते. मग 6 कमी केले होते किंवा 6 जास्त केले होते, फरक जो होता तो 6चा होता. 6चा वर्ग 36, दोनच अंकात संख्या आली, झाला 36. हे झाला 243 36 याचा वर्ग. कशाचा 156 चा 2 4 त्याच्यानंतर 3 आणि 6 24336 असणार याचा वर्ग. याच्यानंतर 38 चा समजला असेल की लगेच व्हिडिओ थांबवा, 38 चा वर्ग काढा. 38 चा वर्ग कसा काढ, सॉरी 138 चा 138 चा स्क्वेअर तुम्ही कसा काढणार, वर चालले तिकडे जाऊ द्या. 138 चा वर्ग 138 काय करणार, कशाच्या आसपास आहे, 150 च्या आसपास. 150 च्या आसपास याचा अर्थ या ठिकाणी तुम्ही असं करू शकता, 38 जर घेतले तर 100च्या पण आसपास येऊ शकतात, पण 100 पेक्षा 150 सोपे जाते. मग 150 जर करायचे असतील याला तर आपण काय करणार, मायनस प्लस किती करावं लागतील, प्लस करावं लागतील 12. प्लस 12 जर केले याच्यात जर 12 मिळवले तर किती होतात 150 होतात. समजलं, 150 झाले. आता याच्यात प्लस 12 केले होते, मायनस 12 पण करावं लागतील ना, कारण एकदा प्लस 12 केले, मग प्लस 12 केले तर ते शिल्लक होऊ लागले, मग मायनस 12 पुन्हा एकदा करा. मायनस 12 केल्याच्या नंतर या 8 मधून 2 गेले 6 उरतील, 13तून 1 गेला या ठिकाणी 12 उरतील, 13तून 1 गेला 11 उरतात का 12 उरतील, 126 होतील. मग 150 गुणाकारात 126 या ठिकाणी काय करणार तुम्ही 126 केले. आता याला भागाकारात 100 करणार. या ठिकाणी 1 कटला, 5 त्रिक 15 5 दोन्ही 10, 2 सक 12 आणि 2 त्रिक 6
3 त्रिक 9 आणि 6 त्रिक 18, 3 त्रिक आता 12 वर्ग 144, 144 म्हणजे या ठिकाणी 2 शून्य दिले 144, 4 उरणार 9 आणि 1 10, या ठिकाणी 1 8 आणि 1 9 आणि या ठिकाणी 1 19,044 हे असणार 138 चा वर्ग. किती? 19,044. 19,044 कितीचाही वर्ग विचारू द्या तुम्ही काढणार. याच्यानंतरचा आता तुम्ही जर काढले असतील तर फक्त चेक करा, नसतील काढले तर व्हिडिओ थांबवा आणि या ठिकाणी सर्वच्या सर्व करून घ्या. त्याच्यानंतर आता दिले 194 साठी तुम्ही आता पटकन आपण काय करणार 194 आहे. आता याला आपण सोप्या पद्धतीने असं अजून करू. काय करू? या स्टेप लिहायच्याच नाही बाकीच्या. आता अजून स्टेप कमी करू. याच्यात कशा स्टेप कमी करणार? 194 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 200च्या आसपास आहेत. सरळ सरळ 200 लिहून घ्यायचे. हे घेतले 200 लिहून गुणाकारात 200 एकदा प्लस केले होते म्हणजे 200 प्लस नव्हते केले, 6 प्लस केले तरी 200 झाले होते. 6 मायनस करा म्हणजे उरतील किती? 188 उरतील अपॉन 100. 100 दोन्ही 200 आणि या ठिकाणी 8 दोन्ही 1606, 8 दोन्ही 16 आणि 16 आणि 1 1707, हाताला 1 2 1 आणि 1 3 376. कमी किंवा जास्त केले होते 36 म्हणजेच या ठिकाणी येणार 6 कमी केले 36. 37,636 कशाचा वर्ग? 37,636 194 चा वर्ग. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. जशी प्रॅक्टिस करताल, प्रॅक्टिस झाल्यानंतर ह्या स्टेप सुद्धा तुम्हाला लिहायचं काम पडणार नाही. काय लिहायचंच काम पडणार नाही. एका स्टेप मध्ये उत्तर आलं डायरेक्टली काय केलं आपण तुम्हाला कळालं असं नसेल कळालं याच्यात नंतरच्या याच्यात करू. त्याच्यानंतर पहा आता आपल्याला 178 चा व्हिडिओ थांबवून तुम्ही लगेच या ठिकाणी बाकीचे काढू शकता. 178 दिलेले 178 चा कसा काढणार? आता आपण स्टेप काही लिहून घेणार नाही. 178 आहे. 178 म्हणजे तुम्हाला माहिती 200च्या जवळ आहे. 100 पण 150च्या जवळ आहे का 200च्या? तर 200च्या जवळ आहे. 200 करण्यासाठी याला आपल्याला काय करावं लागतील? किती प्लस करावं लागतील? 200 करण्यासाठी याला 22 प्लस करावं लागतील. मग 22 प्लस केले तर या ठिकाणी किती होतील? 200 होतील. आणि 22 प्लस केले तर 22 मायनस पण करावं लागतील. 22 जर मायनस केले तर 2 जर गेले तर या ठिकाणी 6, 2 जर गेले तर या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 156 येतील आणि या ठिकाणी 100. 100 दोन्ही 200 आणि जर याचा गुणाकार केला तर 15 दोन्ही 30 म्हणजे दिले 300 आणि 6 6 12 312 या ठिकाणी येतील. याचं उत्तर किती येईल? 312. गुणाकार केल्यानंतर करून पाहू शकता. बेसक 12 2 हाताळले 5 2 10 आणि 11 1 हाताळा 1 2 2 आणि 1 312. 312च्या नंतर तुम्ही काय करणार? आपण किती कमी जास्त केले होते? कमी जास्त केले होते 22. 22 चा वर्ग किती असतो? 22 चा वर्ग असतो 484. 484 म्हणजे या ठिकाणी येणार 4 2 शून्य देऊन घेतली. 484 चा 4 या ठिकाणी 4/4 या ठिकाणी 8 या ठिकाणी 4 2 2 6 या ठिकाणी 1 आणि 31,684 हे असणार याचा वर्ग 178 चा 31,484. त्याच्यानंतरचा वर्ग दिलेला 187 चा 187 चा वर्ग तुम्ही कसा काढू शकता? 187 चा वर्ग काढण्यासाठी तुम्ही हे पाहणार. परत आरामात घेऊ. एकदा एक फास्ट घेतले एक आरामात घेऊ म्हणजे एखाद्याला जर नाही समजलं तर ते त्याला त्या ठिकाणी पण कळेल. 187 म्हणजे आता पाहणार 150 आणि 200च्या मध्ये आहे. कोणाच्या जवळ आहे? 200च्या जवळ आहे. मग या ठिकाणी मी 187 म्हणजेच 187 चा वर्ग म्हणजे 200 करावं लागतील. 200 करण्यासाठी 90 मध्ये 3 आणि 100 मध्ये 10 3 आणि 10 13 प्लस 13 करावं लागतील. त्यावेळेस होतील 200. मायनस पण 13 करावं लागतील. त्यावेळेस 7 मधून जर 3 गेले तर या ठिकाणी उरतात 4. 8 मधून 1 गेला तर उरतो किती उरतात? 7 आणि 1 मधून कोणीच नाही जाणार 174. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो 200 गुणाकारात 174 अपॉन या ठिकाणी किती येतील? तर 100 तर कायमच राहणार 10 10 10 10 कॅन्सल. राहिले 2 174. 4 दोन्ही 8 7 दोन्ही 1404 हाताला 1 2 1 2 आणि 1 348. कमी केले होते 13. 13 चा वर्ग होतो 169. 169 लिहिणार 1 याच्या खाली 6 येणार. या ठिकाणी फक्त 2च अंक समोर लिहिणार बाकीचे त्याच्या खाली लिहिणार. मग 9 6 8 प्लस 1 9 प्लस 4 प्लस या ठिकाणी 3 प्लस 9 अशा पद्धतीने संख्या म्हणजे या ठिकाणी झाली 34,969. 34,969 आले याचं उत्तर 34,900 किती 69 म्हणजे 69. याच्या नंतरचा वर्ग आता झाले 100च्या आणि 200च्या मधातले 3 अंकी. आता पाहू 200च्या पुढचे म्हणजे 900 पर्यंत तुम्ही कोणती संख्या घ्या. या ठिकाणी 3 अंकी कोणती संख्या घ्या अशाच पद्धतीने वर्ग काढणार. 259 दिलेले आहेत. आता या 259 चा वर्ग काढण्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे किती कमी जास्त आहेत. किती पेक्षा पण 259 म्हणजे 250च्या आणि 300च्या मधात. 250च्या आणि 300च्या मधात येतं.
म्हणजे याचा म्हणू शकतो आपण 250 घेतलेले बरे का मग 300 घेतलेले बरे. तर 250 घेतलेले बरे. मग 250 घेण्यासाठी 259 याला 250 करण्यासाठी मी काय करणार, याच्यात 9 शिल्लक आहेत, 9 मायनस करणार. 9 मायनस केले तर होतील 250. प्लस पण 9 करावं लागतील. प्लस 9 केले तर 9 1 9 9 1800 8 हाताने 5 आणि 1 6 आणि या ठिकाणी 268. या ठिकाणी 250 आणि या ठिकाणी गुणाकारात 268. या ठिकाणी 100. 1 0 1 0 कटला. 5 2 10 आणि 5 5 25. कळलं. बे 1 बे बे 6 बे 4 याचा करणार गुणाकार. 5 गुणाकारात 1 3 4. याचं उत्तर काय येईल. 5 20 0 2. 5 3 15 2 1707 हाताला 1 5 1 5 आणि 1 670. 670 मध्ये तुम्ही काय करणार, 9 चा वर्ग दोनच अंकात येतो. 9 9 81 म्हणजे 81 लिहिणार समोर. 67081. किती आला. 67081. तुमचा पण बरोबर आला असेल तर व्हिडिओ लाईक करा. कमेंट मध्ये सांगा किती किती घेतले आपण. 67081. त्या ठिकाणी या ठिकाणी लिहून घेऊ 67081. शेवटचे दोन राहिलेले तुम्ही करू शकता. या दोनचा हे जे दोन असतात या दोनचा वर्ग काय येईल ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. जर कळाला असेल, जर ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर तुमच्या मित्राला तुमच्या थांब जरसा करतो बंद म्हणजे सांगू तर द्या. अरे एवढं आता करायला तर एवढं सांगू तर द्या. म्हणजे याचं होमवर्क हे कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बाकी लगेच नंतरचा नंबर घेऊ. आता नंतरचे नंबर घेऊ आपण याच्यापेक्षा अजून मोठाले 3 अंकी संख्या घेऊ. 3 अंकी संख्येची प्रॅक्टिस आपल्याला जास्त पाहिजे. याच्यानंतरच्या संख्या घेऊ 200ची समजली असतील. आता घेऊ आपण 400 500 600 900 पर्यंतच्या संख्या कशा काढायच्या. नंतर घेऊ 4 अंकी संख्या. फक्त व्हिडिओ सोडायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आणि 4 अंकी संख्येचा आपण वर्ग काढायचा. तर या ठिकाणी लगेच क्लीन करतो आणि बाकीच्या संख्या या ठिकाणी काही अंक 3 अंकी संख्या या ठिकाणी लिहून घेतो. तर ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं होतं 2 अंकी संख्येचा वर्ग तुम्हाला कळाले, 3 अंकी संख्येचे पण कळाले. आता या ठिकाणी आपण काही 3 अंकी संख्या ज्या की 900 पर्यंत संख्या असू शकतात अशा संख्येचे वर्ग पाहू. नंतर काही संख्या अशा घेऊ ज्याचे 4 अंकी संख्येचा वर्ग सुद्धा काढू. आता 5 आणि 6 अंकी संख्येचा वर्ग तुम्हाला कोणी काढायला सांगणार नाही. जरी काढायचा असेल तरी याच पद्धतीने तुम्ही तो काढू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वात पहिली संख्या दिलेली 456. 456 चा वर्ग काढण्यासाठी तुम्हाला काहीच नाही. आता तुम्ही फक्त एक गोष्ट करणार की 450 आणि 500च्या मधात संख्या आहे. 450 आणि 500च्या मधात म्हणजे 450च्या जास्त जवळ आहे. 450च्या जवळ आहे त्या ठिकाणी मायनस जर आपण किती केले तर 450 होतील. -6 केले तर मायनस आणि प्लस 6 आहे म्हणजे 6 6 36 एकदम सोप्या पद्धतीचं गणित असणार आहे. 6 केले मायनस तर या ठिकाणी किती येतील 450 लिहून घ्या. 450 गुणाकारात. आता एकदा मायनस केले आता प्लस करावं लागतील. 6 आणि 6 12 होतात म्हणजे 62 येतील. 462 येतील. 462 करणार छेदात 100 म्हणजे भागाकारात 100. 1 1 कटला. 5 2 10 5 9 45. आधी 2 ने भाग दिला तर संख्या अजून लहान होईल. नंतर गुणाकार करायला सोपं जाईल. मग या ठिकाणी बे 2 4 बे 3 6 बे 1 बे 9 1 9 9 3 27 7 4 2 9 2 18 आणि 19 20. या ठिकाणी येणार 20. हे झाले याचा वर्ग. कमी किती होते किंवा जास्त किती होते 7. 6 6 36 आला 207 936. 207 936 असणार 207 आणि 936 असे लिहितात. 936 अशा पद्धतीने येणार 456 चा वर्ग. कळाला असेल, नसेल कळाला नंतरचा काढू. स्टेप सांगायची का पूर्ण नाही गरज. डायरेक्ट व्हिडिओ थांबवा, बाकीचे सगळे काढून पहा. आणि जर का तुम्ही व्हिडिओ हे 4 अंकी सांगायच्या अगोदरही याचा जर वर्ग जर तुम्ही बरोबर काढला तर कॉंग्रॅच्युलेशन, यू गेट इट. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की आता 689 दिलेले. 89 म्हणजे 700च्या जवळ. 89 म्हणजे 700च्या जवळ. काय करणार किती जवळ येतं म्हणजे किती न कमी येतं हे पहा. किती मिळवले की 700 होतील. तर या ठिकाणी 90 म्हणजे 1 100 90 होतील आणि 10 आणि 1 11 11 मिळवावं लागतील म्हणजे 121 वर्ग येणार. 11 मिळवल्याच्या नंतर 700 होतील. 700 लिहून घ्या. त्याच्यानंतर 700 लिहिल्याच्या नंतर या ठिकाणी आता 11 जर कमी केले तर या ठिकाणी 9 मधून 1 गेला किती होतील. 9 मधून 1 गेला 8. 8 मधून 1 गेला 7. या ठिकाणी 6. या ठिकाणी येणार 100. या ठिकाणी 2 0 2 0 घडले. 7 8 56 6 4 5 7 7 49 49 आणि 5 49 50 आणि या ठिकाणी येतील 54 4 4 5 7 सकम 42 42 आणि 5 येतील 47. किती कमी होते किंवा किती जास्त होते 11. 11चा वर्ग 121 3 अंकात. 2 अंक समोरासमोर लिहून घेणार. 21 आणि 1 लिहिणार याच्या खाली. मग 1 2 6 आणि 1 7 नंतर 4 नंतर 7 नंतर 4. तर या ठिकाणी किती आले 774 721. 774 721 असणार याचा आन्सर. कशाचं
याचं 689चं लिहून घ्या 474 आणि 721 अशा पद्धतीने हे असणार याचा वर्ग. त्याच्यानंतरचा आपण 3 अंकी संख्या 329. 329 चा सांगू का? नाही सांगणार. 329 राहणार तुम्हाला होमवर्क. याचा सुद्धा तुम्ही होमवर्क सांगा. होमवर्क मी मागे HM लिहिलं का मागच्या ह्याच्यात? HM लिहिलं होमवर्कचं HM नाही, त्या ठिकाणी काय पाहिजे होतं होमवर्कचं HW. होमवर्क HW करून घ्या. त्या ठिकाणी या ठिकाणी दिलेले 943. 943 चा घेऊ हे तुम्ही सांगू शकता, हे पण सांगू शकता, पण एक आता आणि त्याच्यानंतर हे पण होमवर्क घ्या. होमवर्क 1 आणि 2 याच्यात हे 2 होमवर्क राहतील. 943 चा मी सांगतो. 943 चा काय सांगणार? 943 म्हणजे 950. 950 पाहणार, 950च्या जवळ. मग 950 लिहून घ्या. 950 किती कमी होते किंवा किती जास्त होते? किती कमी केले? आधी याच्यात किती मिळवले? याच्यात मिळवले 7. मग 7 मायनस पण करावं लागतील. आता मिळवले किंवा काढले हे कसं काढणार तुम्ही? या ठिकाणी 50 झाले म्हणजे तुम्ही मिळवले ना. मग जर एकदा काढा, मग किती काढा? 7 काढा. 7 जर काढले या ठिकाणी 4 5 6 7 म्हणजे हे गेले 3 आणि इकडून गेले 4 म्हणजे 936. 936 भागाकारात 100. 936 कुठून आले? याच्यातून 7 काढले. 7 काऊन काढले? कारण 950 पेक्षा 7 कमी होते. एकदा 950 मध्ये याच्यात 7 मिळवले, एकदा 7 काढले, तर हे 2 आन्सर आले. याचा गुणाकार केला भागाकारात 100 तर नेहमीच असणार. 1 0 1 0 कटला, 5 2 10, 5 1 5 आणि 5 9 45 म्हणजे 19 5 95 बरोबर. तर या ठिकाणी किती? बे चूक 8, बे सक 12 आणि बे 8 16. आता काय करणार तुम्ही? 19चा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 19चा आणि याचा गुणाकार करावा लागेल. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 468 आणि या ठिकाणी 19 तर 9 8 72, 9 सक 54 आणि 54 आणि 7. 54 आणि 6 येतील 60 आणि 1 61 6 चाले या ठिकाणी 6 9 चूक 36. 36 आणि 6 6 12 म्हणजेच 42. याच्या या ठिकाणी येतील 468 जशाल तशी. 2 8 आणि 1 9 6 7 8 4 आणि 4 8 88 92 आणि किती कमी केले होते आपण? कमी केले होते 7. 7 7 49 याच्या समोर येणार म्हणजेच 889 249. 889 249 हे असणार याचं आन्सर. कशाचं? 943 चा वर्ग असणार 889 249. आता पाहू आपण 4 अंकी संख्या. याचा तुम्ही वर्ग सांगा, याचाही वर्ग सांगा. मागचे 2 आणि हे 2 4. ते HM च्या जागी HW वरून घ्या आणि या ठिकाणी 329 आणि 469 याचा सुद्धा वर्ग तुम्ही सांगणार, कमेंट मध्ये सांगणार. आणि नक्कीच जर तुम्ही आतापर्यंत जर या ठिकाणी थांबले असाल तर सर्व वर्ग तुम्हाला कळालेच असतील. जर तुम्ही थांबले असाल तर जे पळून गेले ते गेले. त्याच्यानंतर पाहणार 1288. आता 1288 4 अंकी संख्या आहे. पहिल्यापासून घेऊ. 1288 ला तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता? 1288 ला मी 1250 लिहू शकतो किंवा मग 1300 लिहू शकतो. 88 दिलेले आहेत म्हणजे मला 1300च करावं लागते. मग मी काय करणार? 1288 ला 1288 चा जर वर्ग काढायला विचारलं मला तर मी 1288 ला 1300 लिहिणार. मग मी या ठिकाणी हे पाहणार की 1300 करण्यासाठी मला याच्यात किती ऍड करावं लागतील? तर 1300 करण्यासाठी मला याच्यात 88 89 92 म्हणजेच 12 करावं लागतील ऍड. आणि 12 ऍड केल्याच्या नंतर 1300 होतील. त्याच्यानंतर -12 सुद्धा करावं लागतील कारण एकदा 12 प्लस केले. मग -12 केल्याच्या नंतर या ठिकाणी 8 मधून जर 2 गेले तर किती उरतात? 8 मधून 2 गेल्याच्या नंतर या ठिकाणी उरतात 6. त्यानंतर 8 मधून 1 जर गेला तर किती उरतात? 7 आणि या ठिकाणी 1276 म्हणजे 1300 गुणाकारात 1276 भागाकारात 100. 2 0 2 0 कटले. 13 सक 78 येणार 8 या ठिकाणी येणार 7. किंवा डायरेक्ट करून घ्यायचा का? डायरेक्ट करून घ्या गुणाकार. तसा असा गुणाकार मेळ लागत नसेल, लागत असतो ना, मेळ लागतच असेल. 13 सकम 78 शी 8 आले, 8 आले 7. 13 साठी 91 91 आणि 7 98 शी 8 8 आले 9. 13 दोन्ही 26 आणि 26 आणि हे किती? 9. 26 आणि 9 किती होतात? 35. 26 4 आणि 5 9. 35 ची 5 8 आले 3. 13 1 13 आणि 3 14 15 16 16,588. कमी जास्त 12 होते. मग 12चा वर्ग 144 म्हणजे या ठिकाणी येणार 44. दोनच अंक समोर 4 4 8 आणि 1 9 8 या ठिकाणी 8 या ठिकाणी 5 या ठिकाणी 6 या ठिकाणी 16 1 2 3 1 2 आणि 1 2 या ठिकाणी अशा पद्धतीने 16,58,944 काय ना? 16,58,944 हे असणार याचा वर्ग. 16,58,000 कुठे गेले?
16,58,944. याचा वर्ग असणार हे तुम्ही सांगू शकता का? सांगू एक सांगतो आधी. तर याच्यानंतर आता एक 1697 दिलेले. 1697चा वर्ग कसा काढणार आपण? 1697चा वर्ग काढण्यासाठी मला हे माहिती पाहिजे की याला काय करू? 1700 करू. 1700 करण्यास सोपं जाईल. 1700 करण्यासाठी मला याच्यात काय करावं लागेल? याच्यात +3 मिळवावं लागतील, त्यावेळेस होतील 1700 आणि -3 केल्याच्या नंतर या ठिकाणी किती होतील? 1694, 95, 96, 97 म्हणजे 94 होतील. मग याचा जर गुणाकार केला 1700 गुणाकारात 1694 भागाकारात 100 तर 2 0 2 0 कॅन्सल. आता 1694 असा पण गुणाकार तुम्ही करू शकता डायरेक्टली. 7 चूक 28, 9 7 63 आणि 2 64, 65 ची 5, 7 4 6, 7 सकम 42 आणि 6 या ठिकाणी 6 7 8 म्हणजे 7 सकम 42 आणि 6 48 ची 8 8 4 4 7 1 7 आणि 4 या ठिकाणी होतील 11. त्या ठिकाणी 1694 जसं तसे 1694 या ठिकाणी 8 4 आणि 5 9 या ठिकाणी 8 8 16 आणि 1 17 7 4 1 6 7 आणि 1 8 आणि या ठिकाणी 2 म्हणजेच आणि किती कमी जास्त केले होते 3 म्हणजे 09 येणार याचा आन्सर. म्हणजे याचा वर्ग असणार 28,798,09 28,79,809 हे असणार याचं वर्ग. 28,79,809 हे असणार याचा वर्ग. कशाचा? 1697चा वर्ग. 2 अंकी संख्या विचारू द्या, 3 अंकी संख्या विचारू द्या, 4 अंकी, 5 अंकी, कोणती संख्या विचारू द्या. तुम्हाला फक्त एक जर टेक्निक म्हणजे ही जर ट्रिक या ठिकाणी तुम्हाला कळाली असेल तर या कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही काढू शकता काही सेकंदात. आता इथे फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. तुम्हाला ट्रिक समजली असेल तर याची दररोज जरा 5-5 10-10 मिनिट जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तर 2-4 दिवसात तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काही सेकंदात नक्कीच काढणार. मग या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीचे 2 दिले होते होमवर्क, त्याच्यानंतर 3 अंकी संख्येचे 2 होमवर्क दिले आणि एक 4 अंकी संख्येचा हे सुद्धा तुमचा होमवर्क राहील. होमवर्क म्हणजे काय घरी जाऊन करायचं नाही असं नाही, जिथं बसले तिथं लगेच आता याचा वर्ग काढायचा. व्हिडिओ पाहणं झाला असेल, कळाला असेल तर लगेच याचा वर्ग काढून कमेंटमध्ये टाकायचा. संख्या लिहायची त्याचा वर्ग सांगा, संख्या लिहायची त्याचा वर्ग सांगायचा. आता तुम्हाला कळाला असेल की वर्ग कसा काढायचा कोणत्याही संख्येचा. कळाला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय चॅनल नवीन आहे आणि सुरुवात असल्यामुळं होऊ शकतं. सुरुवात असल्यामुळं एकतर त्याच्यावर व्ह्यूज पण येत नाही, एकतर लाईक पण येत नाही, एकतर कमेंट पण येत नाही आणि हे आलं नाही, सबस्क्रायबर वाढले नाही. दररोज जर उठून पाहिलं सकाळी 1000 जर सबस्क्रायबर नाही वाढला तर असं वाटतं की सगळं सोडून द्यावं, बंद करावं. मग त्यासाठी प्लीज 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 जर वाटत असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल, काही मेहनत दिसली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. हे होमवर्क सुद्धा कमेंटमध्ये टाका. त्याच्यानंतर आता याच्यानंतरचा व्हिडिओ जो राहणार आहे की ती कोणतीही वर्गसंख्या जर तुम्हाला दिली, कोणतीही वर्गसंख्या दिली तर त्याचा वर्गसंख्येचा वर्गमूळ कसं ओळखायचं. आता जसं की ही संख्या आहे, या संख्येचा हे झाला वर्ग, पण या वर्गसंख्येचं वर्गमूळ ही संख्या असती. मग ही संख्या दिली तुम्हाला विचारलं ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे, म्हणजे याचं वर्गमूळ काढायला आपल्याला विचारतात. डायरेक्टली आपल्याला दिलेलं असतं किंवा आपल्याला काय म्हणतात तर गणितात सुद्धा त्याची गरज लागते की वर्गमूळ ओळखावं लागतं. कधी वर्ग काढावा लागतो. वर्ग काढायचा कसा ते कळायला असेल आज याची प्रॅक्टिस करा. याच्या बादचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ असणार या वर्गापासून या वर्गमूळ कसं ओळखायचं, ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे कसं ओळखायचं, ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते कसं ओळखायचं ते सुद्धा ट्रिकनं. त्याच्यात सुद्धा एकच ट्रिक असणार आणि आपण त्या प्रत्येक वर्गसंख्येवरून वर्गमूळ काढणार. मग त्यासाठी व्हिडिओला जेवढं सांगितलं ते करा आणि बेल आयकॉनला दाबा. बेल आयकॉन कशासाठी? कारण जर ते व्हिडिओ मी ज्या वेळेस पण अपलोड करेल तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. याच्या अगोदरचा व्हिडिओ एक वर्ग आणि वर्गमूळ दिलेला आहे. ही ट्रिक तुम्हाला समजली नसेल तर तो व्हिडिओ बघा, त्याच्यातलं तुम्हाला 100% त्याच्यातून सुद्धा तुम्हाला कळून जाईल. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यात आपण पाहणार आहेत वर्गमूळ कशा पद्धतीने ओळखायचं किंवा वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं, हाऊ टू कॅल्क्युलेट स्क्वेअर रूट. हे झाला स्क्वेअर, त्याच्यानंतर आपण काढणार स्क्वेअर रूट. भेटूया पुन्हा त्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.